नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा आता इंग्रजी माध्यमातून चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। महापालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय। सभागृह नेते सागर नाईक यांनी हा ठराव मांडला होता। गोरगरीब कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं या उद्देशाने मराठी शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। या विषयावर महासभेमध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला असून तो ऐतिहासिक मानला जात आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण अंमलात येणार आहे। अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेच्या इथे गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममधून शिक्षण भेटावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याचबरोबर मराठी ही विषय प्रत्येकाने जाणून प्रत्येकाला इंग्लिश मीडियमचं शिक्षण देण्याचं धोरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं। या दृष्टीने महापालिका चालू झाल्यानंतर या वर्षीपासून पहिली बॅच ज्युनियर केजीची सर्व शाळांमध्ये इंग्लिश मीडियमची चालू करणार। आता जी मागच्या वर्षी जी बॅच चालू झालेली मराठी मीडियम ती 10वी पर्यंत तशीच संपून देणार, पण त्या दरम्यान जे मराठी मीडियमचे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांचं इंग्लिश मीडियममध्ये रूपांतरण करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी देणार, जेणेकरून त्यांच्या नोकरीवरती देखील कुठलाही घाला त्या ठिकाणी पडणार नाही। आता जी शिक्षक 3रीला शिकवतात त्यांच्याकडे 5 वर्ष असतील ट्रेनिंग घेण्यासाठी, 5वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 7 वर्ष, 8वीला जे शिकवतात त्यांच्याकडे 10 वर्ष स्वतःला त्या ठिकाणी रूपांतरण इंग्लिश मीडियममध्ये शिकवण्यासाठी सक्षम करण्यासाठी। आता त्याच दरम्यान खूप शिक्षक हे रिटायर देखील होते, पण लोकांची मागणी आहे। अनेक लोकांची खरं तर CBSEची मागणी होती। CBSEमध्ये तर मराठी कंपल्सरी विषय देखील नाही, पण SSCच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या इंग्लिश मीडियमपासून सुरू केल्या। निश्चितच आपण गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतो। खऱ्या अर्थाने शिक्षण हे भविष्य निर्माण करण्याची साधन आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे। आता या ठिकाणी खूप लोकांनी इंग्लिश मीडियमसाठी विरोध केला। जर त्यांनी त्यांचे मुलं आपत्य कुठल्या मीडियममध्ये शिकतात ते बघितलं तर त्यांची सगळ्यांची मुलं ही इंग्लिश मीडियममध्ये शिकतात। म्हणजे श्रीमंतांची मुलं ही इंग्लिश मीडियम शिकतील आणि गोरगरिबांची मुलं ही मराठी मीडियममध्ये शिकतील, हा कुठला न्याय आहे? त्यामुळे गोरगरिबांसाठी न्याय देण्यासाठी नाईक साहेबांनी सर्व शाळा इंग्लिश मीडियम करण्याचा त्याकडे प्रस्ताव मांडलेला। आता ते पुढे अजून चर्चा बाकी आहे, तो मंजूर 100% त्या ठिकाणी होईल। त्याचबरोबर इतर देखील शिक्षणाच्या दृष्टीने ॲप्टिट्यूड टेस्ट, अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट, करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट अशा पद्धतीने करिअर गायडन्स आणि नवीन विषय सिविक सेन्स जे आपल्या साफसफाई जे पब्लिक अवेअरनेस आहे ते शाळेमधूनच शिकून पाठवलं तर निश्चितच अवेअरनेस त्या ठिकाणी होईल। अशा प्रकारचं सब्जेक्ट शाळेमध्ये आपल्या शिकवण्याचं धोरण या ठिकाणी सादर केलेलं आहे। मला विश्वास आहे की या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हे बघा की या ठिकाणी शिक्षण सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे। मी ठरावामध्ये मांडलेलं आहे की या वर्षी आपण काही नवीन शिक्षण भरती करू, पण पुढच्या वर्षीपासून जे आपले शिक्षक आहेत त्यांना ट्रेन करून, शेवटी ते शिक्षकच आहेत, शिकूनच ते या शिक्षक बनलेले आहेत। त्यामुळे नवीन शिक्षक बनलं, शिक्षण घेतलं, ट्रान्सलेशन वगैरे शब्द वगैरे त्या ठिकाणी शिकले तर निश्चितच ते इंग्लिश मीडियम देखील शिकू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांच्या नोकरी अबाधित राहून आपल्याला दर्जेदार शिक्षण भेटण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल। आणि आता हे धोरण पास करतो, यानंतर अंमलबजावणीचे सर्व अधिकार हे सन्माननीय आयुक्त महोदय आहेत आणि आयुक्त महोदय त्या प्रकारचं तशी निविदा काढतील, काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी हायर करतील आणि ट्रेनिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी सेट करतील आणि एक कालबद्ध प्रोग्रामच्या माध्यमातून आता तर ज्युनियर केजी पुढच्या वर्षी एक बॅच त्या ठिकाणी पुढे सरकून आपली पूर्ण इंग्लिश मीडियम चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा आपला हा संस्था काम करेल।